गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच TCS पॅटर्नच्या नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा भाग 2 अभ्यासणार आहोत. तो देखील प्रश्नोत्तराच्या स्वरूपात असणार आहे. याआधी आपण भाग 1 मध्ये 1 ते 50 प्रश्न अभ्यासले होते. हा भाग 2 असून यामध्ये 51 ते 100 पर्यंतच्या लोकसेवा हक्क अधिनियमावर आधारित प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. यामधील जो 51वा प्रश्न आहे तो पुढील प्रमाणे: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमामध्ये शास्ती आणि दंडाची वसुलीची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे, असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 11 मध्ये. लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 11 मध्ये शास्ती आणि दंडाच्या वसुलीची कार्यपद्धती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. जर आपण कलम 9 जर पाहिली तर त्यामध्ये आपल्याला अपिलाची कार्यपद्धती पाहायला मिळते, कारण अपील प्राधिकाऱ्याची नियुक्ती जी आहे ती कलम 8 मध्ये आहे. जर आपण 10 कलम पाहिली तर 10 कलमामध्ये आपल्याला पाहायला मिळते का शास्तीशी संबंधित आहे, म्हणजे दंडाशी संबंधित असणारी कलम 10 असून त्याची जी कार्यपद्धती देण्यात आली ती कलम 11 मध्ये देण्यात आलेली पाहायला मिळते. जर आपण 15 कलम जर पाहिली लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधली, तर 15 कलम हे मुख्य आयुक्त असेल, जो लोकसेवा हक्क आयोगाचा मुख्य आयुक्त असतो, किंवा इतर आयुक्त जे असतात त्यांना पदावरून कसं नेमकं दूर करायचं याची तरतूद कलम 15 मध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण 52वा प्रश्न अभ्यासणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार तिसऱ्या अपिलाचा निकाल किती दिवसात देणे बंधनकारक असते? या प्रश्नाचं उत्तर आहे 90 दिवसामध्ये तिसऱ्या अपिलाचा निकाल देणे बंधनकारक असते. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत 53वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे जे ब्रीद वाक्य ते नेमके कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सेवा आपली हमी आमची. हे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रीद वाक्य असलेले आपल्याला पाहायला मिळते. सेवा आपली आणि हमी आमची. त्यानंतर पुढचा आपण 54वा प्रश्न बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमामध्ये राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त आणि राज्य लोकसेवा हक्क आयुक्त पदाच्या पात्रतेच्या अटी देण्यात आलेल्या आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे 13/3 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या 13/3 या कलमामध्ये राज्याचा जो मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त असतो किंवा इतर जे लोकसेवा हक्क आयुक्त असतात यांच्या पात्रतेच्या अटी देण्यात आलेल्या आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी कलम 13/3 मध्ये. नंतरचा आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 55 आपण बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम 2016 वरचा जो आपण बघितला तो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम होता 2015चा. हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम आहे 2016, जो 18 नोव्हेंबर 2016 रोजी पारित करण्यात आला होता. त्यात किती नियमांचा समावेश आहे असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे 19 नियमांचा समावेश आपल्याला दिसून येतो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम म्हटल्यापेक्षा महाराष्ट्र लोकसेवा नियम 2016 मध्ये. ही एक तारीख तुम्ही लक्षात ठेवू शकता का हा कोणत्या रोजी पारित करण्यात आला होता? 18 नोव्हेंबर 2016 रोजी. आणि यामध्ये किती नियम आहेत तर यामध्ये 19 नियम असलेले आपल्याला दिसतात महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम 2016 मध्ये. त्यानंतरचा पुढचा आपण प्रश्न क्रमांक पाहणार आहोत 56वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील कोणत्या कलमानुसार वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 12 मध्ये वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यपद्धती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 12 मध्ये. जर आपण कलम 10 पाहिली तर कलम 10 मध्ये शास्ती आहे, शास्तीला आपण दंड म्हणतो. आणि जर आपण कलम 11 जर बघितली तर शास्तीची वसुलीची कार्यपद्धती कलम 11 मध्ये देण्यात आलेली आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न क्रमांक 57वा अभ्यासणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील कोणत्या कलमाद्वारे सार्वजनिक प्राधिकरणाकडून अधिसूचित करण्यात आलेल्या सेवा आहेत? तर लोकसेवेची एकंदरीत व्याख्या जर आपण पाहिलं, व्याख्या म्हटल्यापेक्षा
त्या ठिकाणी प्रश्न असा विचारण्यात आला की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील कोणत्या कलमाद्वारे सार्वजनिक प्राधिकरणाकडून अधिसूचित करण्यात आलेल्या सेवा असतील. तर कलम 3 तर कलम 3 आपण पाहिलं का लोकसेवा या संदर्भातली जी माहिती आहे ती कलम 3 आहे. कलम 3 लोकसेवा पदनिर्देशित अधिकारी असेल किंवा अपिली अधिकारी असेल किंवा नियतकाल मर्यादा असेल तर ती अधिसूचित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून लोकसेवा हा जो शब्द प्रयोग करण्यात आला किंवा लोकसेवा त्याच्यानंतर पदनिर्देशित अधिकारी, अपिलीय प्राधिकारी किंवा नियतकाल मर्यादा जर तुम्हाला विचारली तर त्या प्रश्नाचं जे उत्तर राहणार आहे ते कलम 3 आपल्याला देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कलम 3 4 गोष्टींचं वर्णन त्यामध्ये करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते कलम 3. मग त्या लोकसेवा असेल किंवा पदनिर्देशित अधिकारी असेल किंवा मग अपिलीय प्राधिकारी असेल आणि नियतकाल मर्यादा अधिसूचित करणे या सर्व बाबी कलम 3 आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण कलम 2 पाहिली या अधिनियमातील तर कलम 2 आपल्याला एकंदरीत व्याख्या पाहायला मिळतात सर्व. आणि जर आपण कलम 5 जर बघितली तर 5 आपल्याला नियतकाल मर्यादेत लोकसेवा पुरवणे याशी संबंधित ती कलम आहे. आणि कलम 11 ही शास्तीच्या वसुलीची कार्यपद्धती कलम 11 देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक तो 58 आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कोणत्या कलमानुसार शासनास या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी पूर्वसिद्धीच्या शर्तीच्या अधीन राहून राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील. तर शासनाला जो नियम करण्याचा जो अधिकार आहे तो म्हणजे कलम या अधिनियमातील म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील 2015 अधिनियम जो आहे याच्यातील कलम 28 महाराष्ट्र शासनाला नियम तयार करण्याचा अधिकार आपल्याला दिसून येतो. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. जर आपण त्यामधली जर 25 कलम जर बघितली तर आपल्याला असं दिसून येते सद्भावनेनं केलेल्या कृतीस संरक्षण प्रदान करण्यात आलेलं आहे कलम 25 जर आपण ती 22 जर कलम आपण बघितली तर शिस्तविषयक नियमांना तरतुदी पूरक असणे या संदर्भातली ती 22 कलम आहे. आणि जर आपण त्यामध्ये 26वी कलम जर बघितली तर न्यायालयाचा अधिकार ते रोध करण्यात आलेला आहे. तर कलम 26 एकंदरीत या कलमांचं विश्लेषण या पद्धतीनं आहे. परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे 28 कलमानुसार शासनाला या अधिनियमाची जे काही प्रयोजने असतील ती पार पाडण्यासाठी पूर्वसिद्धीच्या शर्तीच्या अधीन राहून राजपत्रातील अधिसूचनाद्वारे नियम तयार करता येतात कलम 28 त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक आपण 59 बघणार आहोत. तो देखील खूप महत्त्वाचा आहे का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 संदर्भात कोणते विधान बिनचूक नाही म्हणजे बरोबर नसलेलं विधान निवडा असा हा प्रश्न आहे. पहिला मुद्दा आहे का तिसऱ्या अपिलामध्ये मुख्य आयुक्त इतर आयुक्तांना अपील फेटाळता येत नाही. तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे का तिसऱ्या याच्यामध्ये अपील फेटाळता येणार नाही. तिसऱ्या अपिलामध्ये मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्तांना अपील फेटाळता येणार नाही. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे का तिसऱ्या अपिलाचा जो निकाल असतो तो 90 दिवसात देणे हे मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्तावर बरोबर आहे. हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा आहे का राज्यपाल मुख्य आयुक्तास आणि आयुक्तांना या अधिनियमान्वये त्याची कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असतील इतके अधिकारी आणि कर्मचारी पुरवेल असा हा मुद्दा आहे. तर या ठिकाणी राज्यपाल नाही तर शासन पुरवेल. तर या ठिकाणी राज्यपाल हा शब्दप्रयोग चुकीचा आहे कारण शासन मुख्य आयुक्तास आणि इतर आयुक्तास या अधिनियमान्वये त्यांची कार्य प्रभावी पार पाडण्यासाठीच्या आवश्यक असतील इतके अधिकारी आणि कर्मचारी हे शासन पुरवेल ना की राज्यपाल. या ठिकाणी हा तिसरा मुद्दा चुकलेला आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न क्रमांक 60 बघणार आहोत. सक्षम अधिकारी या व्याख्येत कोणाचा अंतर्भाव होतो. या प्रश्नाचं जे उत्तर आहे सार्वजनिक प्राधिकरणातील जे मुख्य अधिकारी जो शिस्तभंगाची कारवाई करतो तो सक्षम अधिकारी असतो. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. सार्वजनिक प्राधिकरणातील जो मुख्य अधिकारी राहील ज्याच्याजवळ सर्वात जास्त अधिकार असेल तो शिस्तभंगाची कारवाई करेल. या प्रश्नाचं उत्तर 1 असेल. त्यानंतर पुढचा आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक आपण 61 पाहणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगामध्ये मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त यांची एकंदरीत संख्या किती असते असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 7. मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्तांची जी संख्या राहणार आहे ती 7 राहणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 62 अभ्यासणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 संदर्भात कोणते विधान बिनचूक नाही. बिनचूक नाही म्हणजे बरोबर नसलेलं विधान निवडा असा हा प्रश्न आहे. तर पहिला मुद्दा जो देण्यात आलेला आहे का या अधिनियमानुसार अपील करण्याचे 3 टप्पे आहे. बरोबर. पहिला मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि आवश्यक पण आहे तो अभ्यासणं का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अपीलाचे किती टप्पे आहेत तर 3 टप्पे आहेत.
त्यानंतर दुसरा मुद्दा आहे का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा महाराष्ट्र शासनाचा 31वा अधिनियम आहे, हा देखील मुद्दा बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करणारे हे महाराष्ट्रातील 21वे राज्य आहे, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. हे तिन्ही मुद्दे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. चौथा जो मुद्दा आहे का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 12 नुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग गठीत करण्यात येतो, ही वाक्य चुकलेलं आहे. कारण कलम 13 नुसार याच अधिनियमातील म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 13 नुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग गठीत करण्यात येतो, ना की 12 नुसार. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. पुढचा आपण 63वा प्रश्न अभ्यासणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या संदर्भात कोणते विधान बिनचूक नाही, म्हणजे बरोबर नसलेलं विधान निवडा. पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत का पहिला अपील हे 30 दिवसात करता येते, त्याचबरोबर 30 दिवसांच्या कालावधीत फेटाळता पण येते, पण कारणे लेखी असावीत, हे विधान सत्य आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत का दुसरं अपील हे 30 ते 45 दिवसात करता येते, त्याचबरोबर 30 दिवसात फेटाळता सुद्धा येते. हा मुद्दा चुकलेला आहे. कारण अपील जे आहे अपील 2 पद्धतीनं करता येईल. जर अपीलाचा आदेश पारित झाला असेल तर 30 दिवसात, आणि जर अपीलाचा आदेश पारित झाला नसेल तर तुम्हाला अपील हे 45 दिवसात करता येणार आहे. त्यामुळं हा मुद्दा जो आहे तो दुसरा चुकलेला आहे. तिसरा मुद्दा आहे का तिसरं अपील हे 60 दिवसात करता येते, बरोबर. आणि त्यानंतर अपवादात्मक प्रसंगात तिसरं अपील करण्यासाठी 90 दिवसांची मुभा देण्यात आलेली आहे, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. पण विद्यार्थ्यांनी दुसऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो आवर्जून लक्षात ठेवावा. जर आदेश पारित केला असेल तर 30 दिवस, आणि आदेश पारित केला नसेल तर टोटल 45 दिवस लागणार आहे, असा तो मुद्दा आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 64वा बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार दिवाणी न्यायालय किंवा न्यायाधिकरणाच्या अधिकार ते रोध करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 26 नुसार. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 26 नुसार दिवाणी न्यायालय आणि न्यायाधिकरणाच्या अधिकार ते रोध करण्यात आलेला आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि जर आपल्याला कलम 25 विचारण्यात आली तर ती सद्भावनेनं केलेल्या कृतीस संरक्षण मिळते कलम 25 नुसार. जर आपण कलम 26 पाहिली तर या अधिनियमाचा जो अधिभावी परिणाम असणार आहे अन्य अधिनियमावर कलम 27 नुसार, आणि कलम 28 तर तुम्हाला माहीतच आहे का शासनाला नियम तयार करण्याचा अधिकार मिळालेला आहे कलम 28 नुसार. तर या प्रश्नाचं उत्तर 2 राहणार आहे, म्हणजे कलम 26. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 65वा अभ्यासणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमामध्ये खोटी व चुकीची माहिती देणाऱ्या पात्र व्यक्तीविरुद्ध कारवाईची तरतूद करण्यात आली? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 23मध्ये खोटी आणि चुकीची माहिती देणाऱ्या पात्र व्यक्तीविरुद्ध कारवाईची तरतूद करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. जर आपण कलम 22 पाहिली तर शिस्तविषयक नियमांना तरतुदी पूरक असणे या संदर्भात कलम 22 आहे. कलम जर आपण 24 पाहिली तर शासनाला निर्देश देण्याचा अधिकार आपल्याला कलम 24मध्ये पाहायला मिळतो. कलम आपण जर 25 पाहिली तर सद्भावनेनं केलेल्या कृतीला संरक्षण देते कलम 25. तर या पद्धतीनं हा प्रश्न आहे, परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 म्हणजे कलम 23. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 66 अभ्यासणार आहोत, तो देखील महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 66 आहे का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार पदनिर्देशित अधिकाऱ्यावर दंड आकारण्यात येतो? या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 10 नुसार पदनिर्देशित अधिकाऱ्यावर दंड आकारण्यात येतो. त्या दंडाची किंवा शास्ती वसुलीची जी कार्यपद्धती आहे ती कलम 11मध्ये आहे. जर आपण कलम 12 पाहिली तर कलम 12मध्ये आपल्याला असं दिसते का वारंवार जो व्यक्ती कसूर करतो, ज्याला आपण वारंवार केल्या जाणाऱ्या कसूरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करणे, याच्याशी ती कलम आपल्याला पाहायला मिळते कलम 12. आणि कलम जी 9 आहे ती अपिलाची कार्यपद्धती त्यामध्ये देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण अपील प्राधिकाऱ्याची नियुक्ती ही कलम 8 नुसार होत असते, आणि अपिलाची जी कार्यपद्धती आहे ती आपल्याला कलम 9मध्ये पाहायला मिळते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 10 नुसार पदनिर्देशित अधिकाऱ्यावर दंड निश्चित करता येतो, ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण पुढचा बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 67. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या संदर्भात कोणत्या बाबी सत्य आहेत, असा हा प्रश्न आहे. पहिला मुद्दा आहे का राज्य लोकसेवा आयोग आपला वार्षिक अहवाल राज्यपालाकडे सादर करतो? हा मुद्दा चुकलेला आहे.
कारण राज्य लोकसेवा हक्क आयोग आपला जो वार्षिक अहवाल आहे तो राज्य शासनाकडे सादर करतो, नंतर राज्य शासन ते विधिमंडळात सादर करते. हा मुद्दा विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावा का राज्य लोकसेवा हक्क आयोग आपला जो वार्षिक अहवाल असतो तो राज्यपालाकडे सादर करत नाही, तर तो शासनाकडे सादर केला जातो आणि शासन तदनंतर तो विधिमंडळामध्ये मांडत असतो विचारविनिमयासाठी. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे. नंतर अपील सुनावणीसाठी पक्षकारांना 7 दिवसाच्या आधी कळवण्यात येते. बरोबर, अपील सुनावणीसाठी पक्षकार जे असतात त्यांना 7 दिवसाच्या आधी कळवण्यात येते. त्यानंतर प्रथम अपीलीय अधिकाऱ्यावर दंड लावण्याचा जो अधिकार आहे तो मुख्य आयुक्ताला आणि इतर आयुक्तांना असतो. बरोबर, हे विधान बरोबर आहे का प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांवर दंड लावण्याचा जो अधिकार असेल किंवा पदनिर्देशित अधिकाऱ्यावर दंड लावण्याचा जो अधिकार असेल तो मुख्य आयुक्ताला आणि इतर आयुक्तांना असतो. पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 68 बघणार आहोत. तो देखील खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या बाबी सत्य आहेत? तर पहिला जो मुद्दा आहे का कलम 25नुसार सद्भावनेनं केलेल्या कृतीला संरक्षण दिले जाते. कृती बरोबर आहे. कलम 25नुसार सद्भावनेनं केलेल्या कृती दर्शवल्या जाते. बरोबर, त्यांना संरक्षण दिलं गेलेलं आहे. सद्भावनेनं जे पदनिर्देशित अधिकारी कृती करतील त्यांना संरक्षण मिळेल. त्याच्यानंतर ब विधान आहे. अविधान बरोबर आहे. अविधान बरोबर असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर ब विधान आपण पाहणार आहोत. सदर कृतीस कोणत्याही प्रकारच्या दाव्यापासून आणि खटल्यापासून संरक्षण दिले. बरोबर आहे. सद्भावनेनं केलेल्या कृतीला दाव्यापासून आणि खटल्यापासून संरक्षण देण्यात आलेलं आहे. बरोबर. कलम 9मध्ये अपिलाची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे. बरोबर, कारण कलम 8मध्ये अपील प्राधिकाऱ्याची नियुक्ती असते आणि अपिलाची जी कार्यपद्धती आहे ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो 2015चा आहे त्याच्या कलम 9मध्ये अपिलाची कार्यपद्धती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. नंतर आपण ड मुद्दा बघणार आहोत. राज्य लोकसेवा हक्क आयुक्ताचं जे वेतन, भत्ते आणि सेवेच्या शर्ती या राज्य मुख्य माहिती आयुक्ताप्रमाणे असतील. माहिती आयुक्ताप्रमाणे. तर ही बाब खूप महत्त्वाची आहे का राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्ताचं जे वेतन राहील ते महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्ताप्रमाणे असेल. हे सर्व विधानं वरील सर्व विधाने बरोबर आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत. 69वा प्रश्न आपण पाहत आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015नुसार कोण पदनिर्देशित अधिकाऱ्याने केलेल्या कसूरीबद्दल कोणत्या अपीलीय अधिकाऱ्याच्या माहितीनंतर सदर सार्वजनिक प्राधिकरणाचा सक्षम अधिकारी शिस्तभंगाची नोटीस बजावतो? ते या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे द्वितीय अपीलीय अधिकारी हा पदनिर्देशित अधिकाऱ्यानं केलेल्या कसूरीबद्दल सार्वजनिक प्राधिकरणाचा सक्षम अधिकारी पदनिर्देशित अधिकाऱ्यावर कसुरी केल्याबद्दल त्याला शिस्तभंगाची नोटीस बजावेल. पण त्या पदनिर्देशित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी या सक्षम अधिकाऱ्याला द्वितीय अपीलीय अधिकारी सांगतो. ही बाब लक्षात ठेवा. आणि द्वितीय अपीलीय अधिकारी जे असते ते मग आपण पाहिलेलं आहे का द्वितीय अपीलीय अधिकारी हा जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग आहे त्याच्या अंडरटेकिंगमध्ये काम करतो. तर त्यामुळं हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो का पदनिर्देशित अधिकाऱ्यानं केलेल्या कसुरीबद्दल कोणता अपीलीय अधिकाऱ्याच्या माहितीनंतर सदर सार्वजनिक प्राधिकरणाचा जो सक्षम अधिकारी असेल तो शिस्तभंगाची नोटीस बजावेल पदनिर्देशित अधिकाऱ्याला. तर त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे द्वितीय अपीलीय अधिकारी. हे विद्यार्थ्यांनी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्ही अगोदर समजून घ्या. हा मुद्दा खूप महत्त्वाचा असलेला मुद्दा आहे हा. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 70वा बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार पदनिर्देशित अधिकारी पात्र व्यक्तीचा अर्ज नामंजूर करत असेल तर तो कुठल्या कलमान्वये अर्जावर कारवाई करेल? तर त्याला जर नामंजूर करायचं असेल तर तो 5/2 नुसार कारवाई करेल. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे कारण याच्यामध्ये एक बायलॉ दिलेला आहे आणि हे बायलॉमध्ये तुम्ही एक उपकलम हे लक्षात ठेवू शकता का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार पदनिर्देशित अधिकारी पात्र व्यक्तीचा अर्ज नामंजूर करत असतो आणि ही क्रिया कोणत्या कलमानुसार केली जाते? तर ही क्रिया जी केली जाते 5/2 नुसार. तर हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असलेला आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 71वा बघणार आहोत. तो देखील खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा
हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमामध्ये अपिलीय प्राधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली? या अगोदर आपण पाहिलेलं आहे विश्लेषणामध्ये. कलम 8 नुसार अपिलीय प्राधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 8 नुसार अपिलीय प्राधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. कलम जर आपण 7 जर पाहिली तर लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आपण केला पाहिजे. कलम 5 सांगते का नियत कालमर्यादेमध्ये लोकसेवा दिली पाहिजे. त्यानंतर आपण कलम जर 6 पाहिली तर आपल्याला अर्जाच्या स्थितीची पाहणी देखील करता येते कलम 6 नुसार. अतिशय महत्त्वाच्या ह्या कलमा आहेत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 72वा बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाकडून कोणत्या कलमानुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग स्थापन करण्यात येतो? महाराष्ट्र लोकसेवा आयोग गठीत केला जातो या अधिनियमाच्या कलम 13 नुसार. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. कलम आपण अगोदर 12 बघितली का वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करणे, कलम 12. कलम आपण 14 बघितली का जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग गठीत होतो कलम 13 नुसार, तर त्यांचे जे पदाधिकारी असतात किंवा त्यांच्या सेवा शर्ती ज्या असतात त्या कलम 14मध्ये आहे. आणि कलम 15मध्ये जे या महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे जे मुख्य आयुक्त असतात किंवा इतर आयुक्त असतात त्यांना पदावरून पदच्युत करणे किंवा त्यांना पदावरून दूर करण्याची तरतूद कलम 15मध्ये देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण पुढचा बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 73 आपण घेत आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार लोकसेवा हक्क आयुक्ताची नेमणूक कोणत्या भागासाठी केली जाते? तर लोकसेवा हक्क आयुक्ताची जे नियुक्ती आहे ते महसूल विभागासाठी केली जाते. ही बाब लक्षात ठेवा का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार लोकसेवा हक्क आयुक्ताची नेमणूक कोणत्या भागासाठी केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महसूल विभागासाठी, ना की प्रत्येक जिल्ह्यासाठी, प्रत्येक प्रांतासाठी किंवा संपूर्ण राज्यासाठी. या प्रश्नाचं जे उत्तर आहे महसूल विभागासाठी. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 74 बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार प्रथम आणि द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येते? प्रथम आणि द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याची जी नियुक्ती केली जाते ते कलम 8 नुसार. कलम आपण 9 पाहिलं. अपिलाची कार्यपद्धती कलम 9मध्ये देण्यात आली. त्याच्यानंतर अपील प्राधिकाऱ्याची जी नियुक्ती असते ते कलम 8 नुसार होते. आणि कलम आपण 10 बघितली आहे. याच्यातली शास्तीशी संबंधित आहे म्हणजे दंडाशी, आणि दंडाची जी कार्यपद्धती आहे ती कलम 11मध्ये आहे. त्यानंतर पुढचा, परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 8 नुसार प्रथम आणि द्वितीय अपील अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 8 नुसार. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. 75वा प्रश्न घेणार आहोत आपण. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्ताची व इतर आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत कोणाचा समावेश नसतो? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाचा समावेश नसतो, कारण मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्र्यांना नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री असतो आणि विधानसभेचा विरोधी पक्षनेता असतो. अशा त्रिसदस्यीय समिती आपल्याला या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार राज्याच्या मुख्य लोकसेवा हक्क आयुक्ताची नियुक्ती करताना आणि इतर आयुक्ताची नियुक्ती करताना या निवड समितीमध्ये मुख्यमंत्री हे अध्यक्ष असतात, एक कॅबिनेट मंत्री असतो आणि विधानसभेच्या विरोधी पक्षाचा नेता असतो, ना की विधानसभेचा अध्यक्ष. या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे 3. विधानसभेचा अध्यक्ष या निवड समितीमध्ये नसतो. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 76 पाहणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्ताची अधिकारिता मर्यादा कोणती असेल? हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी. फक्त क हे याचं उत्तर असेल, कारण मुंबई शहर, मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगर हेच राज्याच्या मुख्य लोकसेवा हक्क आयुक्ताचं अधिकार क्षेत्र असेल, ज्याला आपण स्पॅन ऑफ कंट्रोल म्हणतो. या भागावरच त्याचं हे चालेल, नियंत्रण चालेल किंवा हे भाग त्याच्या अंडरटेकिंगमध्ये येतील. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्ताची अधिकारिता मर्यादित करण्यात आली? मर्यादित करण्यात आली म्हटल्यापेक्षा कोणत्या क्षेत्रासाठी मर्यादित करण्यात आलेली या कलमापेक्षा, तर हे मुंबई शहर असेल, मुंबई जिल्हा असेल, मुंबई उपनगर असेल, या क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्याचे जे मुख्य सेवा हक्क आयुक्त आहे यांची अधिकारिता मर्यादित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 77 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 77 मध्ये दिलेला आहे,
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आपण अगोदर बघितलेलं आहे. कलम 12 नुसार वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. कलम जर 10 पाहिली तर ती शास्तीशी संबंधित आहे. शास्तीची कार्यपद्धती कलम आपण 11 मध्ये बघितली आणि कलम 13 नुसार महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग घटित केला जातो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 78 बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 15 अन्वये राज्यपालांना मुख्य आयुक्तास किंवा कोणत्याही आयुक्तास सत्तेतून कमी करता येईल जर मुख्य आयुक्त आणि आयुक्त याने मुख्य आयुक्त नादार असेल तर. बरोबर, पहिला मुद्दा याला लागू पडतो. तो जर नादार असेल तर त्याला पदावरून दूर करता येईल. राज्यपालाच्या मते ज्यात नैतिक अधपतनाचा अंतर्भाव आहे अशा एखाद्या अपराधाबद्दल दोषी ठरला असेल तर त्याला पदावरून दूर करता येईल आणि तो त्याच्या पदावधीत त्याच्या पदाच्या कर्तव्यांव्यतिरिक्त इतर कोणतीही वेतन सेवा करत असेल तर त्याला पदावरून, तो अपात्र असेल त्याला पदावरून काढून टाकता येईल राज्यपालाला. असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 15 नुसार राज्यपालांना मुख्य आयुक्तास आणि इतर कोणत्याही आयुक्तास सत्तेतून कमी करता येईल किंवा त्याला पदावरून काढून टाकता येईल. त्याची कारणं त्याने दिलेली आहे. मुख्य आयुक्त आणि आयुक्त नादार असेल, बरोबर. राज्यपालाच्या मते जर त्याचं नैतिक अधपतन झालं असेल, बरोबर, आणि तो त्याच्या पदाच्या अवधीमध्ये कर्तव्याव्यतिरिक्त इतर कामे सवेतन करत असेल तर तो अपात्र ठरतो. हे सर्व मुद्दे बरोबर आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. 79वा प्रश्न आपण पाहत आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या नुसार हा अधिनियम लागू झाल्यापासून कधीपर्यंत या अधिनियमातील अडचणी दूर करण्यासाठी काढण्यात येणारा अध्यादेश काढता येतो महाराष्ट्र राज्य सरकारला? तर या ठिकाणी फक्त 2 वर्षापर्यंत काढता येईल अडचणी दूर करण्यासाठी. आणि आपण पाहिलं अडचणी दूर करण्याच्या संदर्भातली जी कलम आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधली, ती म्हणजे 29 कलमानुसार महाराष्ट्र राज्य शासन या अधिनियमामध्ये म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये जर काही अडचणी असतील तर ते त्यांना दूर करता येतात. तर 2 वर्षापर्यंत असा या अधिनियमातील अडचणी दूर करण्यासाठी आदेश महाराष्ट्र राज्य सरकारला काढता येतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 80वा बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार हा अधिनियम लागू झाल्यापासून किती दिवसाच्या आत सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना सेवा अधिसूचित करणे अनिवार्य राहील? असा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे 3 महिन्यापर्यंत 90 दिवसात. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार. तर आपण पाहिलं किती दिवसाच्या सार्वजनिक प्राधिकरणांना ही सेवा अधिसूचित करणे अनिवार्य आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 3 महिन्यापर्यंत म्हणजे 90 दिवसात. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. त्यानंतर पुढचा आपण 81वा प्रश्न बघणार आहोत. तो देखील खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या आपल्याकडे आलेल्या अपिलांवर निर्णय देण्याची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे? तर हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्तांच्या आपल्याकडे आलेल्या अपिलांवर निर्णय देण्याची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे 18/2 कलमानुसार त्याच्यामध्ये अपिलावर निर्णय देण्याची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त यांच्याकडे आलेल्या अपिलावर निर्णय देण्याची कार्यपद्धती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015तील कोणत्या कलमामध्ये देण्यात आली? तर ती म्हणजे 18/2. पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 82 बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार नियतकाल मर्यादेत लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 20 मध्ये लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करण्याची तरतूद करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 20 मध्ये. त्यानंतर आपण जर कलम 17 जर बघितली तर कलम 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळते का
लोकसेवा हक्क आयोगाने महाराष्ट्र राज्य शासनाकडे ज्या काही शिफारसी केलेल्या असतात त्या शिफारसीवर शासनानं केलेली जी कारवाई असते ते कलम आपल्याला 17मध्ये पाहायला मिळते. कलम 18मध्ये आयोगाकडे अपील करता येते कलम 18नुसार. आणि कलम आपण जर 19 पाहिली तर वार्षिक अहवाल जो आयोग असतो ना, तो वार्षिक अहवाल आपला राज्य शासनाकडे सादर करत असतो. ही बाब लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनी, ना की राज्यपालाकडे. तर परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 20नुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 20नुसार नियत कालमर्यादेमध्ये लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करण्याची तरतूद करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक आपण 83 बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या संदर्भात कोणत्या बाबी सत्य आहेत, असा हा प्रश्न आहे. पहिला मुद्दा आहे कलम 25नुसार सद्भावनेनं केलेल्या कृती दर्शवण्यात आलेल्या आहे, बरोबर. त्याच्यानंतर कलम 24नुसार शासनाला निर्देश देण्याचा अधिकार आहे, बरोबर. त्याच्यानंतर कलम 26नुसार दिवाणी न्यायालयास आणि इतर न्यायाधिकरणास अधिकार म्हणजे जे काही न्यायाधिकरण असते त्यांच्या अधिकारातेस रोध करण्यात आला कलम 26नुसार, बरोबर, या अधिनियमाच्या. आणि कलम 4नुसार निवडणूक कालावधी आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस नियत कालावधी वाढवता येते. हा प्रश्न एक मुद्दा लक्षात ठेवा. आपण पाहिलं मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कोणत्या कलमानुसार निवडणूक कालावधीमध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस हा जो लोकसेवा देण्याचा लोकसेवा द्यायची असते त्याचा नियत कालावधीमध्ये वाढ केला जाऊ शकते. तर कलम 4नुसार निवडणुकीच्या कालावधीमध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीमध्ये या नियत कालावधीमध्ये वाढ केला जाऊ शकते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे वरील सर्व. कारण तुम्हाला माहीत असेल कलम 25नुसार सद्भावनेनं केलेल्या कृतीला संरक्षण देता येते. कलम 24नुसार शासनाला निर्देश देण्याचा अधिकार आहे. कलम 24नुसार शासनाला निर्देश देण्याचा अधिकार आहे. कलम 26नुसार दिवाणी न्यायालय असेल, इतरत्र काही न्यायाधिकरण असेल तर त्यांच्या अधिकार ते रोध करण्यात आला कलम 26नुसार. आणि कलम आपण मुद्दा बघतोय का कलम 4मध्ये निवडणूक जो कालावधी असतो नैसर्गिक आपत्ती जी असते या प्रसंगांमध्ये नियत कालावधी वाढवता येते लोकसेवा देण्याचा. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 84 बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत पुढीलपैकी पात्र व्यक्ती कोण, असा हा 84वा प्रश्न आहे. हा प्रश्न पाहताना आपल्याला त्या सर्व मुद्द्यांचा पहिल्यांदा आढावा घ्यावा लागेल. फक्त अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या व्यक्ती पात्र व्यक्ती असतात, हा मुद्दा चुकलेला आहे. दुसरा मुद्दा फक्त अशा व्यक्ती ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे, हा देखील मुद्दा चुकलेला आहे. फक्त विधवा आणि घटस्फोटित महिला या पात्र व्यक्ती असतात, हा देखील मुद्दा चुकलेला आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे लोकसेवा प्राप्त करण्यास पात्र असलेली कायदेशीर व्यक्ती ही महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015नुसार पात्र व्यक्ती ठरते. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा आपण 85वा प्रश्न पाहणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या तरतुदी कुणाला लागू होणार नाही, तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या तरतुदी कुणाला लागू होणार नाही. या प्रश्नाचं जे उत्तर आहे खाजगी संस्थांना या तरतुदी लागू होणार नाही. मात्र सार्वजनिक प्राधिकरणे असेल, ज्याला आपण ग्रामपंचायत पंचायत समिती किंवा मग जिल्हा परिषद म्हणू, किंवा सार्वजनिक प्राधिकरणे शाळा कॉलेजेस किंवा शासकीय विभागांना हा अधिनियम लागू असेल. मात्र खाजगी संस्थांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 लागू असणार नाही. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. प्रश्न क्रमांक आपण 86वा बघणार आहोत. तो देखील खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना लोकसेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 संमत करण्यात आला. त्याची कोणकोणती उद्दिष्ट नाहीत, असा हा प्रश्न आहे. तर आपल्याला पाहायला मिळते का समुचित आणि कार्यक्षम सेवा देणे हा लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा उद्देश असलेला किंवा उद्दिष्ट असलेला आपल्याला पाहायला मिळते, बरोबर. या सेवा देणाऱ्या शासकीय विभागांच्या कामामध्ये पारदर्शकता आणणे किंवा ते एक ट्रान्सपरन्सी आणणे हा देखील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा आपल्याला उद्दिष्ट असलेला पाहायला मिळते. हे देखील विधान बरोबर आहे. आणि अशा सेवा देणाऱ्या सार्वजनिक प्राधिकरणामध्ये उत्तरदायित्व एक अकाउंटेबिलिटी निर्माण करणे हा देखील आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा उद्दिष्ट असलेलं पाहायला मिळते. हे तिन्ही विधानं सत्य आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर येईल वरील सर्व उद्दिष्ट आहेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015ची. त्यामुळं खालीलपैकी कोणतं उद्दिष्ट नाही, तर वरील सर्वच उद्दिष्ट आहेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015ची. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर पुढचा आपण मुद्दा बघणार आहोत. 87वा आपण प्रश्न पाहणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015नुसार
मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्ताची नेमणूक जी केली जाते, जी निवड समिती असते, त्या निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात, असा हा प्रश्न असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्ताची नेमणूक करताना जी एक निवड समिती असते, त्या निवड समितीचे जे अध्यक्ष असतात ते मुख्यमंत्री असतात. याशिवाय मुख्यमंत्र्यांना नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री असतो. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेता देखील त्या निवड समितीमध्ये असतात. मात्र या निवड समितीचे जे अध्यक्ष असतात ते मुख्यमंत्री असतात. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 88 पाहणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल मुख्य आयुक्तास इतर आयुक्तांना पदावरून दूर करतो? या प्रश्नाचं जे उत्तर आहे 15/1 कलमानुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 15/1 नुसार राज्यपाल मुख्य आयुक्तास आणि इतर आयुक्तांना पदावरून दूर करतो. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 89 बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार मुख्य आयुक्तांना किंवा इतर आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी चौकशीची मागणी कोणत्या न्यायालयाकडे करता येते? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मुंबई उच्च न्यायालयाकडे करता येईल. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्तांना किंवा इतर आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी चौकशीची मागणी कोणत्या न्यायालयाकडे करता येते? तर मुंबई उच्च न्यायालयाकडे करता येते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण घेणार आहोत 90. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंतर्गत स्थापित केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचं मुख्यालय कुठे असेल? तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचं जे मुख्यालय असेल ते नरिमन पॉईंट मुंबई या ठिकाणी. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 91 बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त व इतर आयुक्तांना कोणाच्या आदेशानं दूर करता येते? या प्रश्नाचं जे उत्तर आहे राज्यपालाच्या आदेशानं मुख्य लोकसेवा हक्क आयुक्ताला व इतर आयुक्तांना दूर करता येते. परंतु त्याआधी चौकशी समिती गठीत केला जाईल, ते खऱ्या अर्थानं दोषी आहेत की नाही यासाठी. तदनंतर जे मुंबई उच्च न्यायालय आहे, मुंबई उच्च न्यायालयाने चौकशी केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय जे कळवेल, जो आदेश देईल राज्यपालाला, त्यानुसार राज्यपाल कार्य करेल. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 92 बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील कलम 18च्या तरतुदीप्रमाणे द्वितीय अपील प्राधिकाऱ्याच्या आदेशामुळं व्यथित झालेल्या पात्र व्यक्तीस किंवा पदनिर्देशित अधिकाऱ्यास असा आदेश प्राप्त झाल्यापासून किती कालावधीत आयोगाकडे अपील करता येईल? तर आयोगाकडे अपील करायचे असेल तर ते 60 दिवसातच करता येईल. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील कलम 18च्या तरतुदीप्रमाणे द्वितीय अपील प्राधिकाऱ्याच्या आदेशामुळं व्यथित झालेला पात्र व्यक्ती असेल किंवा पदनिर्देशित अधिकाऱ्यास असा आदेश प्राप्त झाल्यापासून किती कालावधीमध्ये तो राज्याच्या लोकसेवा हक्क आयोगाकडे अपील करेल? तर ते 60 दिवसांमध्ये. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न क्रमांक घेणार आहोत 93. प्रश्न क्रमांक 93 मध्ये दिलेला आहे का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंतर्गत अपवादात्मक परिस्थितीमध्ये दुसरं अपील दाखल करून घेण्याचा जास्तीत जास्त कालावधी किती असणार आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे 90 दिवस इतका असणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंतर्गत जर अपवादात्मक परिस्थितीत दुसरं अपील दाखल करून घेण्याचा जो कालावधी राहील जास्तीत जास्त तो 90 दिवस इतका असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 94 बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंतर्गत पहिलं अपील दाखल केल्याच्या दिनांकापासून किती दिवसानंतर दुसरं अपील दाखल करता येईल? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंतर्गत पहिलं अपील दाखल केल्याच्या दिनांकापासून किती दिवसानंतर दुसरं अपील दाखल करता येईल? तर 60 दिवसानंतर दुसरं अपील दाखल करता येईल. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत म्हणजे प्रश्न क्रमांक आपण 95 पाहणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील कलम 16 अन्वये आयोगाचे अधिकार आणि कार्य कोणते? असा हा प्रश्न आहे. तर हे मुद्दे आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. पदनिर्देशित अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशीची शिफारस करणे हा राज्य लोकसेवा हक्क आयोगाचा अधिकार असलेला आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर. त्याच्यानंतर लोकसेवा देण्याच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करणे किंवा पारदर्शकता आणणे हे देखील आयोगाचा अधिकार आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचा. त्यानंतर सार्वजनिक प्राधिकरण आणि लोकसेवा देण्याबाबत संनियंत्रण करणे, मॉनिटरिंग करणे हे देखील अधिकार मिळालेला आहे. कलम 16 नुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाला
सार्वजनिक प्राधिकरण असेल, लोकसेवा देण्याबाबत संनियंत्रण करणे म्हणजे त्याचं मॉनिटरिंग करण्याचा अधिकार मिळालेला आहे या कलमानुसार. हा देखील आयोगाचा एक अधिकारच आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं की शपथपत्रावर साक्षी पुरावा घेणे हा देखील एक अधिकार या महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाला मिळालेला पाहायला मिळतो. कारण आयोग दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 नुसार काम करते. आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाला. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. आणि दिवाणी जे प्रक्रिया संहिता आहे, ज्याला आपण सिव्हिल प्रोसिडिंग कोड म्हणतो, हा 1908चा आहे. त्यानुसार आयोगाला दिवाणी प्रकारचे अधिकार देण्यात आले, ना की फौजदारी प्रकारचे. यावर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ब क ड हे आयोगाचे अधिकार आहे, जे आयोगाला कलम 16 नुसार मिळाले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 16 नुसार हे अधिकार आयोगाला मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये पदनिर्देशित अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी करणे असो, किंवा लोकसेवा देण्याच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करणे असो, किंवा सार्वजनिक प्राधिकरण किंवा लोकसेवा देण्याबाबत संनियंत्रण करणे, ज्याला आपण मॉनिटरिंग करणे असो, किंवा शपथपत्रावर साक्षी पुरावा घेणे, हे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे अधिकार आहे कलम 16 अंतर्गत. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 96 बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार राज्य शासन लोकसेवा हक्क आयोगाचा अहवाल विधिमंडळात सादर करते? या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 19 नुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 19 नुसार राज्य शासन लोकसेवा हक्क आयोगाचा अहवाल विधिमंडळात सादर करते. आणि लोकसेवा हक्क आयोग आपला अहवाल जो देत असतो तो राज्य शासनाला सादर करत असतो, ना की राज्यपालाला. तदनंतर मग राज्य शासन ते राज्याच्या विधिमंडळामध्ये सादर करते. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 97 बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमामध्ये शास्ती आणि दंड वसुलीची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे? तर आपण पाहिलं कलम 10मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 10मध्ये या कलमामध्ये शास्ती आणि दंडाच्या वसुलीची कार्यपद्धती देण्यात आली. जर तुम्हाला विचारण्यात आलं शास्तीची जर कलम दंड वसुलीची कार्यपद्धती, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर 11 पाहिजे, ना की 10 पाहिजे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येते का कलम 11मध्ये शास्ती आणि दंड वसुलीची कार्यपद्धती आहे. कारण शास्ती लावली जाते कलम 10 नुसार, आणि त्याची जर कार्यपद्धती आपण बघितली तर ती 11मध्ये आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, ना की पर्याय क्रमांक 1 आहे. का दंडवसुलीची किंवा शास्तीची जी तरतूद आहे, कार्यपद्धत आहे, कार्यपद्धत विशेष म्हणू आपण, शास्ती आणि दंडवसुलीची कार्यपद्धत, ती कलम आपल्याला 11मध्ये पाहायला मिळते. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 आहे. कलम 11मध्ये शास्ती आणि दंडवसुलीची कार्यपद्धती देण्यात आली. मग कलम 10मध्ये काय? तर कलम 10मध्ये शास्ती लावता येते, दंड आकारता येतो. जर आपण कलम 9 पाहिली तर अपिलाची कार्यपद्धती आपल्याला कलम 9मध्ये पाहायला मिळते. कारण कलम 8मध्ये अपील प्राधिकाऱ्याची जी आहे नियुक्ती आपल्याला कलम 8 नुसार होताना दिसते. त्यानंतर जर आपण कलम 12 बघितली तर आपण पाहिलं का वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करणे हे कलम 12मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 98 घेणार आहोत. तो देखील खूप महत्त्वाचा, हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बिनचूक नाही? बिनचूक नाही म्हणजे अयोग्य विधान निवडा, किंवा चुकीचं असलेलं विधान, कोणतं विधान बरोबर नाही, असा हा प्रश्न आहे. तर तुम्हाला माहीत असेल कलम जे 5 आहे त्याच्यामध्ये नियत कालमर्यादेमध्ये लोकसेवा पुरवणे अशी तरतूद देण्यात आलेली आहे. त्यामुळं पहिला मुद्दा बरोबर आहे का कलम या अधिनियमाच्या कलम 5 नुसार नियत कालमर्यादेमध्ये लोकसेवा पुरवणे हे विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर कलम आपण जर मुद्दा जर घेतला तर कलम 4मध्ये नियत कालमर्यादेमध्ये लोकसेवा प्राप्त करण्याचा आपल्याला हक्क आहे, हे देखील विधान बरोबर आहे. मुद्दा पाहत आहोत आपण का लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे, हा देखील मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि बरोबर आहे. त्याच्यानंतर जर आपण मुद्दा पाहिला तर तो चुकलेला आहे. कारण कलम 3 नुसार अर्जाच्या स्थितीची पाहणी नसते होत, तर कलम 6 नुसार अर्जाच्या स्थितीची पाहणी केली जाते. आणि कलम 7मध्ये आपण लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करतो. त्यामुळं या ठिकाणी जे विधान चुकलेलं आहे ते चुकलेलं आहे, म्हणून ते विधान हे बिनचूक नाही. म्हणजे आपण पाहिलं का याच्यामध्ये कोणतं विधान बरोबर नाही आहे, तर कलम आपण पाहिलं तर विधान हे बरोबर नाही आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. कारण विधान या ठिकाणी कलम जे पाहिजे ते कलम 6 पाहिजे. कारण 6 कलमानुसार, कलम 6 नुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 6 नुसार अर्जाच्या स्थितीची पाहणी करण्यात येत असते. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 99 घेणार आहोत.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कोणाद्वारे महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची अधिसूचनेद्वारे स्थापना करण्यात येते? या प्रश्नाचं जे उत्तर आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग कोण स्थापन करणार? तर राज्य शासन स्थापन करणार. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी की राज्य शासन महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची स्थापना करत असते, घटित करत असतो कलम 13 नुसार. या अधिनियमाच्या म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 13 नुसार महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात येत असते. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. आणि या प्रश्नपत्रिकेमधला आपण एक शेवटचा प्रश्न पाहणार आहोत, तो म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार राज्य सेवा हक्क लोकसेवा हक्क आयोगाला दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 नुसार दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त झालेले आहे? तर दिवाणी न्यायालयाचे अधिकार या आयोगाला याच अधिनियमातील कलम 16/2 नुसार प्राप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे, ही विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम तुम्हाला माहिती आहे 2015चा आहे. त्या अधिनियमातील 16/2 नुसार राज्य लोकसेवा हक्क आयोगाला दिवाणी प्रक्रिया संहिता, ज्याला आपण सिव्हिल प्रोसिडिंग कोड म्हणतो, तर या दिवाणी न्यायालयाचे अधिकार या आयोगाला प्राप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. असा हा 100वा प्रश्न आहे. तर अशा पद्धतीनं या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण 50 प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या संदर्भात. पुन्हा आपण भेटू अशाच प्रकारच्या प्रश्नांना घेऊन या लोकसेवा हक्क अधिनियमाच्या भाग 3मध्ये. त्यामध्ये देखील असतील असेच महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील, निश्चित मार्ग देऊन जातील. तोपर्यंत धन्यवाद.